पुण्यामध्ये कधी काय घडेल काही सांगता येत नाही. आत्ता ब्रेकफास्ट करत होतो आणि ब्रेकफास्ट करत असताना एक कॉल आला. नेमकं काय म्हणणं आहे त्या व्यक्तीचं आपण जाणून घेऊयात. फोन लावला आहे. हॅलो, नमस्कार ताई, बोला. काय झालं, मी आधी नगरसेवकांचं काम करत होते, म्हणजे काँग्रेसचं काम. हां ते काम मी आता आमदारकीच्या वेळेला मी ते तिथलं सोडलं आणि मग मला आमदारांची इथं मला बोलवलं, मी तिथं काम करायला लागले. कोण माझ्याकडे 50 मी कोण आमदार आपले पाटील साहेब? हा कोण? त्यांच्याकडे काम करायला लागले. कोणाकडे? मी, चंद्रकांत पाटील. अच्छा. मग आता त्यांच्याकडे तर मग माझ्याकडे 45 महिला आहेत बर. आणि त्यांची मी गटप्रमुख आहे. बापरे. हो. काय नाव ताई आपलं? वैशाली कोरे. बर. मग तर मग आता फक्त माझ्या चाळीलाच पाणी सोडत नाही, बाकी सगळीकडे फुल प्रेशरने पाणी. तुमच्या चाळीत पाणी सोडत नाही? नाही, आणि खालच्या चाळीपासून सगळीकडे फुल प्रेशरने पाणी. बर. मग काय महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना कळवलं की नाही? अधिकाऱ्यांसंग रोज थोरात अधिकारी आहेत पाण्याचे, त्यांना रोज माझे व्हिडिओ फोटो रोज आहेत. आज त्यांना सांगितलं तर मला म्हणले आज शनिवार आहे, मी सुट्टीवर आहे, सोमवारी बघू. मग सोमवारपर्यंत काय करायचं? तुम्ही पाटील साहेबांच्या, चंद्रकांत पाटील साहेबांच्या ऑफिसमध्ये काम करत असताना आणि तिथं 75 महिलांच्या गट प्रमुख असताना तुम्हाला असा प्रॉब्लेम? मग मोहोळ साहेबांना कळवलं की नाही? त्यांच्यापर्यंत पण जाऊन देत नाहीत आणि दादांपर्यंत पण जाऊन देत नाही. मला मी गेले की मला असं नाही करायचं, कोरे ताई थांबा, आपण करू, दादांपर्यंत नेऊ नका. कुठल्याही कार्यक्रमात मी गेले बोलायला, असं नाही ह्या कार्यक्रमात नसतं बोलायचं, हे नाही करायचं, असं करून करून आतापर्यंत मला थांबून ठेवलं. बर. मग मी त्यांना सांगितलं मी रील करेल, नाहीतर मी हंडा मोर्चा घेऊन जाईल. मी ऑफिसवर हंडा मोर्चा घेऊन गेले, हंडा पण मी तिथं ठेवून आले. माझा हंडा अजून पण ऑफिसमध्ये आहे. काय म्हणताय? कुठल्या ऑफिसला? महानगरपालिका? कर्वे पुतळेच्या. काय म्हणताय? दादांच्या ऑफिसवर हंडा ठेवून आली मी कर्वे पुतळेच्या. काय म्हणताय? हो. बापरे. आत्ताच सोडले 8 दिवसापूर्वी. व तरी त्याची दखल घेत नाही? तरी देखील दखल नाही. करतो की आम्ही रोज रोज फोटो टाकते. अहो आज नाही पाणी आलं आम्हाला. बर बर बर. करतो असंच चाललंय. बरोबर. मी आत्ता तुम्हाला एक छोटीशी गॅरंटी देतो. संध्याकाळपर्यंत तुमच्या इथं सगळ्या गोष्टी सुरळीतपणे चालू होतील, हा शब्द मी तुम्हाला देतो बरं का. तुम्ही चंद्रकांत पाटील साहेबांच्या इथं काम करता, येतं तिथल्या नगरसेवकांना सांगितलं की नाही? सगळ्यांना सांगितले. बुटालाल म्हणून नगरसेवक आहेत, चंदूशेठ कदम म्हणून नगरसेवक आहेत, सगळ्यांशी माझे चांगले. हे सगळे भाजपचेच आहेत ना? हॅलो हॅलो हॅलो. हा, आता येतं? हे सगळे भाजपचेच आहेत ना सगळे नगरसेवक? हो. मग तरी त्यांचंही काम ऐकलत नाही? तरी पण नाही ऐकत. त्यांना तुम्ही माझं नाव सांगितलं तरी ते लगेच ओळखतील. हो, त्यांचा पाण्याचा प्रॉब्लेम आहे, करणार आहे, आम्ही करणार आहे असं सांगतील तुम्हाला. बघा ताई, आता तुम्ही एवढ्या विश्वासाने माझ्याकडे फोन केलेला आहे, मी तुम्हाला गॅरंटी देतो पुढच्या 1-2 दिवसात तुमचं काम होईल बरं का. आणि याचा व्हिडिओ टाकायचा की टाकू का, तुमचं काय मत आहे? मी बोलू का या विषयावर? आवाज जातोय बिंदास्त. हॅलो हॅलो. हां, आवाज जातोय. काय म्हणले? नाही म्हटलं मी याचा व्हिडिओ बनवून पोस्ट करू का, रील करू? हो, मी सांगितले त्यांना मी रील करते म्हणून. बरं ठीक आहे, मी व्हिडिओ पोस्ट करतो आणि मी तुम्हाला विश्वास देतो की पुढच्या 2-3 दिवसात तुमचं पाण्याचं काम नक्की करतील. सगळेच जण लक्ष घालतील. मोहोळ साहेब पण लक्ष घालतील, पाटील साहेब पण लक्ष घालतील, आपल्या मेधाताई पण घालतील. आता 2 खासदार 1 आमदार तुमच्या भागामध्ये, 4 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे आहेत. आणि तरी सुद्धा बंगल्यावर उभी राहून आली मी. कुठे? आमदारांच्या बंगल्यावरती उभी राहून अर्ज देऊन आली. तरी नाही काम झालं. आतमध्ये मला जाऊन दिलं नाही. माझा शब्द आहे, पुढच्या 2-3-4 दिवसात तुमचं पाण्याचा प्रॉब्लेम ते सोडवतील, ही मी गॅरंटी देतो. 1-2 दिवसात बघा गंमत मी काय करतो. ठीक आहे? आम्ही त्यांनी घरकाम करणारे बायका आहेत. हां, तुम्ही ताई काळजी करू नका, पाण्याची व्यवस्था होईल तुमची. आज उन्हाळ्याचे दिवस आहे, त्यामुळे पाण्याची कमतरतेचा काय प्रॉब्लेम असू शकतो मी समजू शकतो. भलाही राजकारणी समजो न समजो, मला समजतायत तुमच्या भावना आणि तुमच्या हद्दीमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम मी नक्की सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे? थँक्यू ताई, थँक्यू. करतो मी ताई तुमचं काम. ओके, थँक्यू. आता चंद्रकांत पाटील साहेबांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या या महिला आहेत, 75 महिलांच्या या गटप्रमुख आहेत आणि वारंवार अर्ज दिलेत, पाटील साहेबांना संपर्क करायचा प्रयत्न केला. जर चंद्रकांत पाटील साहेबांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिलांची अशी अवस्था असेल आणि त्यांची जर काही गैरसोय होती तर ती सोय ते करून देऊ शकत नसतील तर भारतीय जनता पार्टी जनतेचं काम कधी करणार?
कळलं का? आज स्वतःच्या कार्यकर्त्यांची कामं करू शकत नाही तर अरे लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला, लाजा वाटल्या पाहिजेत.